शेजारच्या मध्य प्रदेश या राज्यातून पिंपरी चिंचवड पुण्यासह जिल्ह्यात अवैध पिस्तुलांची तस्करी होत असल्याचे यापूर्वी पोलीस तपासात दिसून आले। आता या राज्याच्या सीमेवरून पिंपरी चिंचवड परिसरात गांजाही चोरट्या मार्गाने येत असल्याचे काल स्पष्ट झाले। शिरपूर जिल्हा धुळे येथून आणण्यात आलेला 96 किलो गांजा शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण येथे काल पकडला। त्या प्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे। या महिलेच्या पतीसह आणखी दोघे अशी 6 जणांची ही टोळी गांजाची ही आंतरजिल्हा तस्करी करत होती। संजय पांडुरंग मोहिते वय वर्ष 39 राहणार करंजगाव तालुका मावळ जिल्हा पुणे, मनसाराम नूरजी धानका वय वर्ष 40 राहणार शिरपूर जिल्हा धुळे आणि नीरा बबन मोहिते वय वर्ष 50 राहणार पांगरी तालुका खेड अशी पकडलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत। तर नीराचा पती बबन विक्रम आणि सुलोचना चव्हाण हे त्यांचे साथीदार फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मोहिते हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्या विरोधात असे गुन्हे कामशेत आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहेत। त्याला गांजाजवळ बाळगला म्हणून हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती। ही टोळी गांजा तस्करीसाठी आलिशान मोटारींचा वापर करत होती। अशाच त्यांच्या 2 मोटारींतून गांजाचा हा साठा पकडण्यात आला। शहरात गांजा चोरट्या मार्गाने येऊन त्याच्या अवैध विक्रीत मोठी वाढ झाल्याने त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला होता। त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील कामाला लागले। त्यांनी काही टीम तयार केल्या। त्यातील एका टीमचे सहाय्यक निरीक्षक विक्रम गायकवाड व पोलीस निखिल वरपे यांना याबाबत टीप मिळाली। त्यानुसार या पथकाने पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळ रोहकल फाटा येथे सापळा लावला। त्यातवरील 3 आरोपी हे इनोव्हा आणि सुझुकी इको या 2 मोटारीसह सापडले। यावेळी मोटारीत हा गांजाचा साठा मिळाला। तो त्यांनी शिरपूर येथून येथे विक्रीसाठी आणला होता। ते तेथे जेवढ्याने विकत घेत होते त्याच्या दुप्पट दराने येथे विकत होते।